रेशन धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्यातील या 25 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवर पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे। तुम्हाला जर रेशन कार्डावर पैशांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून आता या ठिकाणी द्यायचा आहे। शासनाकडून तुम्ही पाहू शकता अधिकृत जी आर आता आलेला आहे। तुम्ही हा जी आर या ठिकाणी बघू शकता। त्यामुळे तुम्हाला जर पिवळे व केशरी रेशन कार्डावरती पैसे हवे असतील तर तुमची आता लॉटरी लागणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तुम्ही अनेक बातम्या आतापर्यंत ऐकल्या असणार की रेशन कार्डावरती पैसे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकत आला आहात। परंतु सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत जी आरच काढण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून ज्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये महिना त्या ठिकाणी तुम्हाला आता गहू आणि तांदळासोबत या ठिकाणी देण्यात येणार आहेत। यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून सरकारला तातडीने द्यावा लागणार आहे। हा बघा शासनाचा जी आर कालच आलेला आहे। तुम्ही हा जी आर पाहू शकता। आता तुम्हाला 10,000 रुपये रेशन कार्डावरती महिन्याला मिळणार आहेत। त्यामुळे राज्यातील या 25 जिल्ह्यात आता पैशांचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच पैशांचे वाटप या ठिकाणी आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना असणार आहे। लक्षात ठेवा, महिन्याला 10,000 रुपये आता रेशन कार्डवर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वाटले जाणार आहे। हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता गोरगरीब पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी घेण्यात आला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास राज्यातील 2,40,00,000 पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। तर तुम्हाला हा लाभ नेमका कसा मिळवायचा आहे, हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे तुम्हाला करायचा आहे, कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, सर्व डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जरी कार्ड असेल तर या धारकांना आता महिन्याला 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्डावरती पैसे मिळणार अशा आतापर्यंत तुम्ही बातम्या ऐकल्या असणार, परंतु खरोखर आता सरकारच्या माध्यमातून जी आर आता काढण्यात आलेला आहे। अधिकृत माहिती आता शासनाच्या जी आर मधून तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पिवळे आणि केशरी रेशन कार्डावरती आता पैसे हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा, यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतील, यासाठी अटी पात्रता काय काय आहेत, लगेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहोत। आता शासनाचा जी आर तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। हा जी आर आता आलेला आहे। महिन्याला 10,000 रुपये या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी आता मिळणार आहेत। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोरगरीब पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळासोबत आता महिन्याला आता पैशांचं त्या ठिकाणी वितरण करायचं ठरवलंय। याचा जी आर काल चालला आहे। आतापर्यंत अनेक जणांनी रेशन कार्डावरती पैसे मिळणाऱ्या बातम्या पाहून वैतागला असणार, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी जी आरच काढण्यात आला आहे। ज्यावेळी जी आर सरकारच्या माध्यमातून काढला जातो त्यावेळी खरोखर त्या ठिकाणी हा निर्णय खरा असतो। त्यामुळे रेशन कार्डावरती आता त्या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आता त्या ठिकाणी तुम्ही बातम्या अनेक वेळा पाहिल्या असणार की पैसे मिळणार, परंतु पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आजपर्यंत पैसे मिळाले नव्हते, परंतु कालच राज्य शासनाकडून याचा जी आर आता आणण्यात आलेला आहे। तर हा जी आर काढल्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता पैशांच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेमध्ये अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला 10,000 रुपये तुमच्या खात्यावरती गहू आणि तांदळासोबत येऊन पडणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार आता या ठिकाणी ठेवायचे आहेत। यासाठी महत्त्वाची 4 पात्रता देखील शासनाने तुमच्यासाठी या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला आता ओळीने कागदपत्रे सांगतो, पात्रता सांगतो, त्यानंतर अर्ज कसा भरायचा सर्व डिटेल्स मध्ये सांगतो। जर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती 10,000 रुपये तुम्हाला पण लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता शासनाचा अधिकृत जी आर आल्याने तुम्हाला पैशांचा लाभ या ठिकाणी रेशन कार्डावरती नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे याची माहिती डिटेल्स मध्ये या ठिकाणी आता सांगण्यात आले आहे। कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये रेशन कार्डावरती 10,000 रुपये मिळणार नाहीत।
त्यामुळे अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका मित्रांनो। अर्धवट माहिती तुम्ही जर बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज कसा भरायचा ते समजणार नाही, तसेच कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पण समजणार नाही। त्यामुळे अधिकृत शासनाचा आता जाहीर आलेला आहे। तुम्हाला जर रेशन कार्डावरती लाभ पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। राज्यातील 2,40,00,000 पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हा सर्वात मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता चालू करण्यात आला आहे। तर यासाठी तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे। हा अर्ज भरून दिल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहेत। आता बघा, आपल्या राज्यात टोटल जिल्हे आहेत 36, तर या 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यामध्येच आता या ठिकाणी लाभ सुरू करण्यात आला आहे। 25 जिल्ह्यांसाठीच अधिकृत जाहीर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर केला आहे। त्यामुळे कोणकोणते 25 जिल्ह्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आता सविस्तर सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या 25 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी लाभ सुरू करण्यात आला आहे। यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे। अपात्र कोणाला करायला जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। शासनाने अधिकृत जाहीर सुद्धा काढलेला आहे। त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हा आता तुम्हाला अर्ज सुद्धा भरायचा आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोरगरीब जे रेशनधारक आहेत त्यांना पैशांचा लाभ जगण्यासाठी द्यायचं असं त्या ठिकाणी शासनाचा जाहीर आता या ठिकाणी प्रसिद्ध करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। कालच याचा जाहीर सुद्धा या ठिकाणी आता काढलेला आहे। यासाठी आता तुम्हाला अर्ज भरल्यानंतर पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। यासाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। हे कागदपत्रे घेऊन तुम्हाला अर्ज एका ठिकाणी आता तुम्हाला भरावा लागणार आहे। यासाठी तुम्ही पात्र असणार आहे का हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि फक्त 25 जिल्हे यासाठी निवडण्यात आलेत। गोरगरीब जनता आणि गोरगरीब रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्हे यासाठी निवडण्यात आलेत। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना इथून पुढे आता काळजीपूर्वक बघायचं आहे। तुम्हाला महत्त्वाच्या पात्रता मी या ठिकाणी आता सांगत आहे। या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे। तसेच 4 ते 5 कागदपत्र सांगितलेत। या 4 ते 5 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुम्ही द्यायचं विसरला तर तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही। त्यामुळे आता या ठिकाणी पात्रता सांगण्यात आलेत, लक्षपूर्वक तुम्ही पात्रता ऐकायचं आहे। बघा, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ मिळणार आहे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। यासाठी रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे। त्यांचं रेशन कार्ड धारकांना तुम्हाला लाभ मिळणार आहे। फक्त तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजे 2.5 लाख चालेल, 2 लाख चालेल, 1 लाख चालेल। फक्त 3 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न नसायला पाहिजे। जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सांगितलंय। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड पाहिजे आणि उत्पन्न 3 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता ही 2 अटी सांगितल्या। त्यानंतर पुढची अट सांगितल्या, घरामध्ये सरकारी सेवेमध्ये कोण नसलं पाहिजे, म्हणजे सरकारी नोकरीला कोण सुद्धा नसलं पाहिजे। त्या रेशनधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये यासाठी तुम्हाला कागदपत्र सांगतो। आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे ते सांगतो। आता बघा, यामध्ये 4 ते 5 कागदपत्र सांगण्यात आलेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 कागदपत्र सांगण्यात आलेत। यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। आता बघा, तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर सरकारनं सांगितलंय तुमचं उत्पन्न जास्त नसावं। मग हा जास्त नसावा हा पुरावा त्या ठिकाणी मागितलाय, म्हणजेच तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी दाखला द्यावा लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अट टाकण्यात आल्या, ती म्हणजे तुमच्याकडे आता मतदान कार्ड पाहिजे। बघा, सरकारने आता मतदान कार्ड मागितले। तुमच्या घरामध्ये आता कोणत्याही एका व्यक्तीचं जर रेशन कार्डाच्या झेरॉक्स सोबत तुम्हाला मतदान कार्डाचं झेरॉक्स पण या ठिकाणी तुम्हाला द्यायला सांगितलंय। बघा, पुढे तुम्हाला अर्ज सांगणार आहे।
तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे। जे जे अर्ज करतील त्यांनाच हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। 25 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा लगेच तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर बघा पुढचं कागदपत्र सांगितले ते म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आणि रेशनधारक मित्रांनो तुम्हाला लागणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावचं ज्या ठिकाणी तुम्ही रेशनवर धान्य घेता त्या ठिकाणचं तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा म्हणून रहिवासी दाखला द्यायला लागणार आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र ध्यान देऊ नका ते म्हणजे तुम्हाला 7/12 उतारा लागणार आहे। बघा 7/12 उतारा म्हणजे तुमची जमीन आता फक्त 7 एकरपेक्षा आतमध्ये पाहिजे। ज्या रेशनधारकांची जमीन 7 एकरपेक्षा जास्त आहे म्हणजे 10 एकर आहे 12 एकर आहे अशा रेशनधारकांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलंय, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक तुम्हाला झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाच्या आतील लागणार आहे। मग यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला तुम्हाला त्या ठिकाणी आता लागणार आहे। आता हे पैसे येण्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या बँका निवडण्यात आलेत, यामध्ये तुमचं खातं पाहिजे। बघा कोणत्या बँका आहेत, पहिली बँक आहे HDFC बँक, 2 नंबरची बँक आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 3 नंबरची बँक आहे बघा बँक ऑफ युनियन। बघा यामध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, ती म्हणजे कॅनरा बँक। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, कारण या सर्व मोठमोठ्या बँका आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, यामध्ये तुमचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे। आणि पुढे सांगणार आहे त्या 25 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया तसेच त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुमचं खातं असणं आता गरजेचं आहे। ज्या ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता हा लाभ कोणकोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु यामध्ये सरकारच्या माध्यमातून अर्ज कोणता भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता आपण जिल्हे सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, बीड, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। तर या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच राज्यातील हे सर्व शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतोय। तुम्ही आधी पण हा लाभ त्या ठिकाणी घेतला असेल तर यासाठी महत्त्वाची ही कागदपत्रे तुमच्याकडे असावी लागणार आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठं भरायचा आहे तर हे जे जिल्हे सांगितलेत तर हे फक्त शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याला हा लाभ आता मिळणार आहे। बाकीच्या जिल्ह्यांना लाभ मिळणार नाही, फक्त या जिल्ह्यांना मिळणार आहे। यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी तुम्हाला अर्ज सुटलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी अर्ज घेऊ शकता आणि हा लाभ तुम्ही नक्की घेऊ शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।